आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, काय पुरावे दिले, कुठले ते नगरसेवक आहे ज्यांची कारवाई व्हायला पाहिजे होती मात्र झालेली नाही? काय हे की आम्ही कमिशनर साहेबांना मी कमिशनर साहेबांना फक्त एक प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो की या शहरामध्ये दोन वेगवेगळे कायदे आहे का? एक आमच्यासाठी वेगळा कायदा आहे की ज्याच्यामध्ये रात्री 3 वाजता आपली पोलीस फोर्स तयार करून आपलं सगळं अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून सकाळी 5:30-6 वाजता हे सगळं डेमॉलिशन करून टाकू. तर दुसरा एक मुद्दा हे होतं की आमच्याकडेही काय खूप सारे एव्हिडन्सेस होते की जे दुसऱ्या पक्षातले जे कॉर्पोरेटर्स आहे जे निवडून आलेले आहे आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स महानगरपालिकेने आपल्या लेटर हेडवर दिलेले आहे की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहे, अनधिकृत बांधकाम आहे. आणि एका केसमध्ये तर त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही पाठवलेले आहे की हे नाल्यावर तयार करण्यात आलेलं आहे, हे 3 मजला जे बिल्डिंग आहे ते अनधिकृत आहे आणि आता तुम्हाला यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते इलेक्शन विभागाला असणे. प्रश्न हे उपस्थित येतो की हे जे आज नारेगावमध्ये जे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे काय या शहरासाठी एक सिक्युरिटी थ्रेट होतं का? की काही मोठा घातपात होणार होता म्हणून रात्री हे काढण्यात आलं आणि हे दुसरे जे कॉर्पोरेटर जे सत्ताधारी पक्षातले आहे त्यांचं सगळं एव्हिडन्स असल्यानंतरही 30 मार्च 2026ला हे ऑर्डर पास करण्यात आलेलं आहे. मार्च, एप्रिल, मेचा अर्धा महिना गेलेला आहे. मग यांना का सवलत देण्यात येत आहे? कुणाच्या दबावाखाली हे काम करत आहे? आता नवीन कमिशनर साहेब आलेले आहे, यंग आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही आम्ही माहीत केलेलं आहे की कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर आमची अपेक्षा हे आहे की कोणाच्याही प्रेशरमध्ये ते न येता जे नियम आहे ते नियमाप्रमाणे कारवाई करावी. तुम्ही आमच्यावर कारवाई केली, आमचा काहीही राग नाही आहे. इल्लीगल असलं असतं, इल्लीगल होता तुम्ही काढलं. पण आता आम्हाला हे सांगा की या शहरामध्ये एकच इमारत इल्लीगल होती का? आता सगळं काही संपलेलं आहे का? असं नाही आहे उसमें. आता दुसऱ्यांवर ही कारवाई तुम्ही कधी करणार हे आम्ही विचारण्यासाठी आलो होतो. आणि आता एक गणेश नावंदर म्हणून आहे भारतीय जनता पार्टीचे आणि दुसरे एक स्वामी भाजपचे आहे आणि दुसरे कॉर्पोरेटर्सचेही पण आहे. आता कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांचे आहे आम्ही सगळं काढणार आहे, बघणार आहे आणि आम्ही त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेणार आहे. आता त्वरित म्हणजे किती दिवस ते लागणार आहे त्याचं उत्तर आता ते सगळे डॉक्युमेंट्समध्ये आहे. ते पिक्चर ते लिहिलेलं आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि झोनल अधिकारी जे आहे अतिक्रमणचे त्यांनी लिहितमध्ये दिलेले आहे की स्थळ पाहणी केल्यानंतर हे निष्पक्ष येतो की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, नाल्यावर बांधण्यात आलेलं आहे, टपरीची जागा आहे आणि त्यावर 3 मजला इमारत उभे करण्यात आली आहे. आणि जेव्हा तिथे कारवाई करण्यासाठी लोक जात होते तर 2 नेते आहे या शहरातले ते त्यांना फोन करून परत पाठवायचे, अशी तक्रार आलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलेले आहे की नेत्यांच्या बोलण्यावर तर चालणार नाही ना शहर. जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालणार आहे. म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन तर दिले आहे. ज्या पद्धतीने नारेगावची कारवाई तात्काळ झाली त्या पद्धतीने तात्काळ कारवाई इकडे संबंधित तुम्ही तक्रार केल्यानंतर होईल का? नाही, आम्ही त्यांना हे प्रश्नही विचारलं की तुम्ही या दिवसाची वाट का बघत होते की इम्तियाज जलील येणार आणि तुम्हाला तक्रार देणार? मी काय दिलं? त्यांचेच डॉक्युमेंट्स त्यांना दिलं, माझे डॉक्युमेंट्स नाही होते. त्यांचेच डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेले आहे की मतलब लिहिलेले आहे की हे अनधिकृत आहे. आणि त्यांनी इथपर्यंत थांबलं नाही, त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवले आणि इलेक्शन डिपार्टमेंटला सांगितलं की हे इल्लीगल आहे, आता तुम्हाला याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता.
म्हणजे सगळं मॅनेजच आहे का उसमें हे अतिक्रमण काढणार नाही, इलेक्शन कमिशन त्याच्या बाबतीत काही निर्णय घेणार नाही आणि सगळे नियम जे आहे ते आमच्यासाठी लागू आहे, हे तर होणार नाही ना. रात्री तुम्ही मतीन पटेल यांच्या घराकडे गेले होते नारेगावमध्ये, तिथं तुम्ही काही नागरिकांना आवाहन केलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं घर पुन्हा बनवून देणार आणि नगरसेवक करणार, तर याच्यावर पालकमंत्री म्हणाले की त्यांच्यावर हे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. काय पालकमंत्री थोडासा वेळ झालेला आहे, त्याला मी सांगतो की देसी दारू प्यायला थांबा, अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाही तर खूप ऊन आहे. बडबड करण्याची एक मर्यादा असते. थोडासा त्यांनी संयम बाळगावा. आणि मी अशा प्रकारच्या लोकांना काही जास्त महत्त्व देत नाही, म्हणून ते दररोज 3 तास 4 तास मीडियावाल्यांना बोलवतो आणि इम्तियाज जलील रात्री झोपतानाही ते किती वेळा माझं नाव घेत असेल मला माहीत नाही आहे करके. आणि पोलीस सक्षम आहे, पोलिसांना माहीत आहे की काय करायचं. जेव्हा मी भाषण देत होतो ना, ते गोधडीमध्ये झोपलेलं होतं. त्यावेळी पोलीससुद्धा उपस्थित होती. पोलिसांना माहीत आहे मी काय बोललेलो आहे आणि त्यांना असं वाटत असेल मी काही अचूक बोललेलं आहे तर त्यांनी ते जे कारवाई करायची आहे ते करतील ना. तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस अधिकारी नाही आहे, तुम्ही काही लॉयर नाही आहे, तुम्ही या शहरातला लुटून खाणारे एक भ्रष्ट नेता आहे फक्त. पुढे ते म्हणाले की उद्या कॅबिनेट आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांना सह आरोपी करा, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार. मला अर्बन टेररिस्ट असा तुमचा उल्लेख त्यांनी केला. फक्त अर्बन टेररिस्ट नाही केलं त्यांनी मला काय जिहादी, अर्बन टेररिस्ट, निजामाची औलाद, मी त्यांना फक्त एक हे बोलतो की टेररिस्टची स्पेलिंग त्यांनी लिखून दाखवावी. मला टेररिस्ट जे शब्द आहे ना त्याची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवा. हे माझ्या शहराच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे की अशा प्रकारचा पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, ज्यांनी काय काम केलं मागच्या इतक्या वर्षामध्ये, तर फक्त लुटून खाण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्ही माझ्या बाबतीत तर मागणी करा, हे मागणी पण करा की इम्तियाज जलीलने माझ्या बाबतीत जे आरोप केलेले आहे की कशा प्रकारे मी विट्स हॉटेल आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली, SC समाजातली गोरगरिबांची जे जमीन होती वर्ग 2ची ते माझ्या मुलाच्या नावावर काळीमोल भावामध्ये कशा घेतली. तिसरा म्हणजे जे शेंद्रामध्ये जे रिझर्व प्लॉट होता ट्रक टर्मिनसचा, ते स्वतः आपल्या मुलाच्या नावावर सगळं नियम धाब्यावर ठेवून ते कशा आपल्या नावावर करून घेतली. जे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर एक मोठा प्रकल्प उभे राहत आहे, कोट्यवधी रुपयाची जागा आहे, कशा प्रकारे त्यांनी काळीबोल भावामध्ये ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझी विनंती या माणसाला हे आहे की उद्या कॅबिनेटमध्ये माझ्या विरोधात जे तुम्ही तक्रार करणार आहे करा, पण मुख्यमंत्र्यांना हे पण आवर्जून सांगा की या माणसाने माझ्या विरोधात खूप माझा नुकसान केलेलं आहे, माझा इमेज खूप बर्बाद झालेली आहे. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा जे आरोप मी केलेले आहे. आणि ते तसं त्यांनी केलं तर मला विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते हर्सुल जेलमध्ये आपल्याला मिळतील. सर हिंदी में